आपण पाहतोय नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, आपण ही दृश्य पाहतोय लोकार्पण सोहळ्यासाठी नागपुरात देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आपण दृश्य पाहतोय आताची नागपुरात लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। ध्वजस्तंभाचं लोकार्पण आणि ध्वजाचं अनावरण या ठिकाणी मुख्यमंत्री होत देवेंद्र आहे। फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आता पार पडतोय। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आता पार पडतोय। नागपूर पालिकेकडून ध्वजाचे लोकार्पण आता झालेलं आहे। आपण पाहतो आताच लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। नागपूर पालिकेच्या ध्वजाचं लोकार्पण सोहळा आताच पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। नागपूर पालिकेचे ध्वजाचा लोकार्पण सोहळा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। पालिकेकडून कस्तुरचंद पार्क येथे उभारण्यात आलेल्या भव्य भारतीय ध्वजाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय। 200 फूट ध्वजाच्या खांबाची ही उंची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलेलं आहे। नागपुरात भारतीय ध्वजाचं लोकार्पण नुकतंच पार पडलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। 200 फूट ध्वजाच्या खांबाची ही उंची आहे। नागपूर महानगरपालिकेकडून कस्तुरचंद पार्क येथे उभारण्यात आलेल्या भव्य भारतीय ध्वजाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आत्ताच पार पडलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। आपण पाहतोय ज्ञानेश्वर, नागपूर महानगरपालिकेकडून जो कस्तुरचंद पार्क उभारण्यात आलाय त्या ध्वजाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले का? अधिकची माहिती। अगदीच नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे भव्य अशा भारतीय ध्वजाचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय आणि दुसऱ्या जर पाहिलं तर या पद्धतीने 200 फूट उंचीचं असं भव्य जे आहे ते भारतीय ध्वज जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। अगदी कस्तुरचंद पार्क जे आहे ते नागपूरच्या अगदी संविधान चौकाच्या लगतच आहे। या ठिकाणी मुख्य ठिकाणावर जे आहे ते या पद्धतीने राष्ट्रीय ध्वजाचं आज लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे आहे ते पार पडले। आपण पाहू शकतो की आकाशामध्ये असा हा भव्य जो आहे तो भारतीय ध्वजांचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। तिरंगा पाहू शकतो कशा पद्धतीने आकाशामध्ये या ठिकाणी जे आहे ते फडकत आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते कस्तुरचंद पार्क जे आहे ते एक ऐतिहासिक स्थळ नागपूरचं आहे। या ठिकाणी अनेक शासकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्याच अनुषंगाने आता हा भव्य असा हा भारतीय राष्ट्रीय ध्वज या ठिकाणी उभारण्यात आलेले नक्कीच जे आहे ते कस्तुरचंद पार्कच्या शोभेमध्ये नक्कीच जे आहे ते भर पाडणारा हा एकूणच। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।